Hi friends, now start next lecture on the topic vector in standard 12. ओके, ह्या लेक्चरमध्ये मी काही स्पेशल एक्झाम्पल्स घेणार आहे जे बोर्ड एक्झामला खूप वेळा 3 to 4 मार्क्ससाठी 2 मार्क्स 3 मार्क्स 4 मार्क्ससाठी काही विचारले जातात. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. ती एक्झाम्पल्स मी ह्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके, लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं होतं? लास्ट लेक्चर आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन स्टडी केला, एक्सटर्नल डिव्हिजन स्टडी केला, दोन्हीची थेरम प्रूफ विथ प्रूफ स्टडी केलेले आहेत. त्याच्याचे एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेत. मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर ट्रायंगल, सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन, त्याच्याविषयी एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेत. ओके, ह्या लेक्चरमध्ये पण एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत, पण ही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल काय पहा. प्रूव्ह दॅट द लाइन सेगमेंट जॉइनिंग द midpoints of a adjacent side of a quadrilateral form a parallelogram. ओके, काय सांगितले पहा. प्रूव्ह दॅट द लाइन सेगमेंट जॉइनिंग द मिडपॉइंट्स ऑफ ए ऍडजेसंट साइड ऑफ ए क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरलच्या ज्या काही ऍडजेसंट साइड्स आहेत त्या ऍडजेसंट साइड्सचे मिडपॉइंट जर जॉईन केले, मिडपॉइंट जॉईन केल्यानंतर जो काय तयार होणारा जे काय तयार होणार आहे ते काय तयार झालं पाहिजे, पॅरेलोग्राम तयार झाला पाहिजे. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, सोल्युशन. ओके, क्वाड्रिलॅटरलचे मिड पॉइंट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत. ओके, फर्स्ट मी क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करतो. ओके, हा मी क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केल्यानंतर ए बी सी डी. ओके, या क्वाड्रिलॅटरलच्या साइड्स काय आहेत? ए बी, बी सी, सी डी अँड ए डी. ओके, ह्या ऍडजेसंट साइड्स आहेत. ह्या ऍडजेसंट साइड्सचे मिड पॉइंट्स, प्रत्येक साइडचे मिड पॉइंट्स घेतले. ओके, हे क्वाड्रिलॅटरलचे काय आहेत? ऍडजेसंट साइडचे मिड पॉइंट्स आहेत. हे मिड पॉइंट्स काय सांगितले? जॉईन केले. लाइन सेगमेंटने मी काय केले? जॉईन केले. लाइन सेगमेंटने हे मी मिड पॉइंट्स काय केले? जॉईन केले. ओके, हे मिड पॉइंट्सला नाव दिले पी क्यू आर एस. ओके, मग हे मी जॉईन केल्यानंतर तयार होणारं जे काय आहे हे काय तयार झालं पाहिजे? पॅरेलोग्राम तयार झालं पाहिजे. हे मला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. ओके, मग पॅरेलोग्राम प्रूव्ह करायचा म्हणजे पॅरेलोग्राम कशाला म्हणतो आपण? काय आहेत? अपोनंट साइड्स असतात त्या काय पाहिजेत? पॅरलल असल्या पाहिजेत. मी पीक्यू ला एसआर पॅरलल दाखवली पाहिजे, पीएस ला आरक्यू पॅरलल आपल्याला काय करता आले पाहिजे? दाखवता आलं पाहिजे. जर समोरासमोरी साइड्स काय असतील? पॅरलल असतील, इक्वल असतील तर आपण त्याला काय म्हणतो? पॅरेलोग्राम म्हणतो. ओके, मी फर्स्टली मी ड्रॉ केलाय ए बी सी डी. हा काय केलाय? क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलाय. त्याचे ऍडजेसंट ए बी बी सी सी डी अँड ए डी चे मिड पॉइंट काय ड्रॉ केले? पी क्यू आर एस. हे मिड पॉइंट्स मी जॉईन केले. लाइन सेगमेंटने जॉईन केल्यानंतर पी क्यू आर एस हा जो काय आहे हा पॅरेलोग्राम तयार होते. मला प्रूव्ह करायचा आहे. ओके, स्टेटमेंट फर्स्ट राईट काय करणार? लेट ए बी सी डी आर क्वाड्रिलॅटरल. ओके, देन let p q r s be the midpoints of the sides ab bc and ab bc cd and da. या साइडचे काय आहेत? हे मिड पॉइंट्स आहेत. ओके, देअरफॉर लेट याचे पोझिशन वेक्टर राईट करायचे. ए चे स्मॉल ए बार, बी चे स्मॉल बी बार, सी चे स्मॉल सी बार, डी चे स्मॉल डी बार, पी चे स्मॉल पी बार, क्यू चे स्मॉल क्यू बार, आर चे स्मॉल आर बार, एस चे स्मॉल एस बार. लेट ए बार, बी बार, सी बार, डी बार, पी बार, क्यू बार, आर बार, एस बार be the position vectors of point capital A B C D P Q R S respectively. ओके, स्टेटमेंट मध्ये राईट करून घेतलं. ओके, बाय युजिंग मिडपॉइंट फॉर्म्युला. ओके, मिड पॉइंट फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. हे लाइन सेगमेंट ए बी आहे. आर हा पॉइंट काय आहे?
मिड पॉइंट आहे ह्या लाईन सेगमेंट AB चा R हा काय आहे मिड पॉइंट आहे तर आपला काय फॉर्म्युला आहे मिड पॉइंट फॉर्म्युला R बार इज इक्वल टू A बार प्लस B बार अपॉन 2 हा B चा पोझिशन वेक्टर B बार A चा पोझिशन वेक्टर A बार मीन्स A बार प्लस B बार अपॉन 2 ओके मग आता मी P हा AB साइडचा काय आहे मिड पॉइंट आहे तर फॉर्म्युला कसा तयार होईल स्मॉल p बार इज इक्वल टू जसं इथे स्मॉल r बार इज इक्वल टू a बार प्लस b बार केला तसं इथे p बार इज इक्वल टू स्मॉल a बार प्लस b बार स्मॉल a बार प्लस b बार अपॉन 2 कॉमा आता BC साइडचा मिड पॉइंट काय आहे q मग q बार इज इक्वल टू फॉर्म्युला तयार काय होईल b बार प्लस c बार q बार इज इक्वल टू b बार प्लस c बार अपॉन 2 देन R बार हा कोणत्या साइडचा आहे CD साइडचा आहे मीन्स R बार इज इक्वल टू C बार प्लस D बार C बार प्लस D बार अपॉन 2 ओके देन S बार हा कोणत्या साइडचा आहे AD साइडचा मीन्स S बार इज इक्वल टू A बार प्लस D बार A बार प्लस D बार अपॉन 2 ओके बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला आपण PQRS फॉर्म्युलानुसार आपण राईट करून घेतलेलं आहे ओके मला आता काय दाखवायचं आहे की जे काही जॉईन केलेले पॉइंट्स आहेत मिड पॉइंट्स आहेत आणि तयार झालेला जो काय तो पॅरलोग्राम दाखवायचा आहे पॅरलोग्राम मीन्स काय दाखवायचा आहे समोर समोर साइड्स काय पॅरलल आहे हे मला दाखवायचं आहे ओके मग PQ घेऊया SR घेऊया किंवा PS घेऊया किंवा RQ घेऊया ओके PQ ला मी SR पॅरलल दाखवतो ओके PQ ओके PQ चे पोझिशन वेक्टर आपण कसे राईट करतो सेकंड OQ बार मायनस OP बार ओके OQ मीन्स स्मॉल Q बार OP मीन्स स्मॉल P बार ओके Q बार माझ्याकडे आहे Q बार माझ्याकडे काय B बार प्लस C बार अपॉन 2 B बार प्लस C बार अपॉन 2 मायनस P बार माझ्याकडे काय आहे A बार प्लस B बार अपॉन 2 ओके 1/2 कॉमन काढतो ओके देन B बार प्लस C बार मायनस आतमध्ये आपल्याला झाला मायनस A बार मायनस B बार मायनस B बार प्लस B बार काय झाला गेट्स कॅन्सल देन 1/2 इज इक्वल टू C बार मायनस A बार हे PQ बार झालं ओके याला नंबर देतो 1 सेकंड कोणती साइड घेतोय मी SR बार याचे पोझिशन वेक्टर कसे राईट करणार OR बार मायनस OS बार OR बार मीन्स स्मॉल R बार OS बार मीन्स स्मॉल S बार ओके R बार माझ्याकडे काय आहे R बार माझ्याकडे C बार प्लस D बार अपॉन 2 C बार प्लस D बार अपॉन 2 मायनस A बार प्लस D बार अपॉन 2 मायनस A बार प्लस D बार अपॉन 2 ओके 1/2 कॉमन काढला C बार प्लस D बार मायनस आतमध्ये आपल्याला झाला मायनस A बार मायनस D बार ओके 1/2 प्लस D बार मायनस D बार गेट्स कॅन्सल मीन्स रिमेनिंग काय राहिलं C बार मायनस A बार SR बार ओके याला नंबर दिला 2 आता ऑब्झर्व केलं असं तुम्ही तर इक्वेशन 1 and 2 ची राईट साइड काय आहे इक्वल आहे मग राईट साइड जर इक्वल असेल तर मला लेफ्ट साइड काय घेता येईल इक्वल घेता येईल फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 PQ बार इज इक्वल टू SR बार ओके पण टू साइड्स जर इक्वल्स असतील ओके राईट साइड इक्वल आहे म्हटल्यानंतर लेफ्ट साइड काय घेतली इक्वल घेतली आपली फर्स्ट जी कोलिनियरची डेफिनेशन होती कोलिनियरची डेफिनेशन काय होती A bar is equal to T into B bar mathematical definition होती one vector is a scalar multiple of another vector ओके तर हे दोन्ही वेक्टर काय असतात कोलिनियर असतात कोलिनियरची आपली स्टेटमेंट मध्ये काय डेफिनेशन आहे two vectors A bar and B bar are collinear if they are parallel to the same line or along with the same line ते एक तर पॅरलल असतील ते दोन वेक्टर किंवा एकाच लाईन वरचे दोन वेक्टर असतील ओके मग ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर A बार आणि B बार हे दोन्ही वेक्टर काय असणार आहेत पॅरलल असणार आहेत ओके मीन्स इथे मी ह्याचा कोइफिशियंट नाही मीन्स आपण 1 राईट करू शकतो आणि 1 हा माझा काय झाला स्केलर झाला म्हणजे डेफिनेशन कोणती सॅटिस्फाय झाली A बार इज इक्वल टू T इंटू B बार T म्हणजे काय असतो माझा स्केलर म्हणजे वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर मग हे जर कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजेच हे दोन वेक्टर काय आहेत
पॅरलल आहे. मीन्स मला काय म्हणता येईल, पी क्यू बार पॅरलल एस आर बार. ओके, मीन्स हे दोन बाजू जर पॅरलल असतील, पी क्यू ला एस आर, तर पी एस ला सुद्धा काय असणार आहे, क्यू आर असणार आहे. त्यामुळे सिमिलरली काय म्हणता येईल, पी एस पॅरलल आर क्यू, पी एस पॅरलल आर क्यू, therefore PQRS are parallelogram. त्यामुळे PQRS हा काय झाला, पॅरलोग्राम तयार झाला. ओके, अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल आहे. 2 to 3 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला खूप वेळा विचारलं जातं. आपल्याला ज्या पद्धतीने स्टेटमेंट मध्ये सांगितलं त्यापेक्षा डायग्राम ड्रॉ करायची, डायग्राम मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण मेन्शन केल्या, त्याच्यानंतर आपल्याला मिड पॉइंटचा उल्लेख केलेला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला. मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला, मला पॅरलोग्राम दाखवायचा आहे. मीन्स अपोजिट साइड पॅरलल असतात, समोरासमोर साइड पॅरलल असतात, हे मला दाखवता आलं पाहिजे. मीन्स पी क्यू इज इक्वल टू आर एस घेतला आणि त्यानुसार काय केलं आपण, प्रूव्ह केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. जे एक्झाम्पल घेतले ते एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा बोर्ड एक्झामला हे एक्झाम्पल 3 मार्क्स साठी विचारले गेलेलं आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट द मीडियन ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्करंट. ओके, काय क्वेश्चन आहे हे, प्रूव्ह दॅट द मीडियन ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्करंट. आपल्याला जे काही ट्रायंगलचे मीडियन असतात ते मीडियन कॉन्करंट असतात असं दाखवायचं आहे. ओके, आता आपल्याला काय माहिती पाहिजे, आपल्याला असे एक्झाम्पल प्रूव्ह करण्यासाठी फॉर्म्युलेज पार्ट पाहिजे. सेंट्रॉइड फॉर्म्युले असू दे, मिड पॉइंट फॉर्म्युला असू दे, कोलिनियर असू दे, कोप्लेनर असू दे. जर फॉर्म्युले स्टेटमेंट, थेरमचे स्टेटमेंट जर आपल्याला पार्ट असेल तर ह्या वेक्टर टॉपिक मध्ये कोणतेही प्रूव्ह करणं अवघड नाहीये. ओके, आता कॉन्करंट मीन्स काय, कॉन्करंट मीन्स काय, एका पॉइंट मधून एकापेक्षा लाईन जर जास्त पास होत असेल, वन और मोर लाईन पासिंग थ्रू दी वन पॉइंट, इट इज कॉल्ड कॉन्करंट. म्हणजेच काय, एकाच पॉइंट मधून एक किंवा एकापेक्षा जास्त लाईन जर पास झाल्या तर त्याला आपण कॉन्करंट म्हणतो. आपल्याला काय दाखवायचं आहे, प्रूव्ह दॅट द मीडियन ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगलचे जे मीडियन असतात हे कॉन्करंट असतात. म्हणजेच मीडियन काय असतात, ते सगळे मीडियन एकाच पॉइंट मधून जातात असं आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी डायग्राम काढतो. हा माझा ट्रायंगल आहे ए बी सी. ओके, आता ए मधून मी काय केला, मीडियन ड्रॉ केला, बी मधून मी मीडियन ड्रॉ केला, सी मधून मी मीडियन ड्रॉ केला. ओके, हे तिन्ही मीडियन एकाच पॉइंट मधून जातात असे दाखवायचंय. ओके, मग तिन्ही मीडियन एकाच पॉइंट मध्ये जात असेल तर आपण आता 1 मिनिटापूर्वी एक्झाम्पल पाहिलं, ते कोणतं, सेंट्रॉइड फॉर्म्युलाचं पाहिलं. म्हणजेच हे तिन्ही मीडियन जर एका पॉइंट मध्ये जात असेल तर तो काय असतो, सेंट्रॉइड असतो, जी असतो. हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. ओके, मग दाखवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल पहा. व्हर्टायसेसला नाव मी एबीसी दिले, हे मीडियन काढलाय, ह्याला नाव देतो डी, ह्याला नाव देतो ई, ह्याला नाव देतो एफ. ओके, आता हे मीडियन आहेत, मीडियन आहेत म्हणजेच जी ए मधून काढली मीडियन आहे एडी, ही बीसी ला काय करते, बायसेक्ट करते. बायसेक्ट करते म्हणजेच काय झाले, हा डी हा बीसी चा काय झाला, मिड पॉइंट झाला. तसाच ई हा एसी चा काय झाला, मिड पॉइंट झाला. हा एफ हा बी एबी चा काय झाला, मिड पॉइंट झाला. हे कधी, तर मीडियन असेल तरच त्याला काय म्हणतो आपण, हे काय आहे, मिड पॉइंट आहेत. ओके, मग आपल्याला लक्षात येते डी एफ हे काय आहेत, साइड बी सी, ए सी आणि ए बी चे काय आहेत, मिड पॉइंट आहेत. आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह काय करायचं आहे की जी हा पॉइंट जो आहे तो जी पॉइंट लाईन एडी बीई आणि सी एफ या तिन्ही लाईन वरचा पॉइंट आहे. मग ह्या तिन्ही लाईन वरचा पॉइंट असेल तर ह्या तिन्ही लाईनी याच पॉइंट मधून जातात हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे तिन्ही लाईनी जर ह्या पॉइंट मधून जात असतील तर हा ते मीडियन काय आहेत, कॉन्करंट आहेत, हे आपल्याला दाखवता येईल. ओके, डायग्राम काढलेली आहे, डायग्राम वरून आपण स्टेटमेंट्स राईट करायची आणि मग आपलं प्रूफ स्टार्ट करायचं. लेट A, B, C be the vertices of triangle ABC. Okay, of triangle एवढंच उल्लेख करूया. Let ABC be the vertices of triangle. Okay,
DEF हे काय आहेत, लेट DEF be the midpoints ऑफ साइड, कोणत्या साइडचे आहेत, BC AC and AF. Okay, let AD BE and CF be the medians. ओके, हे काय AD BE CF हे मीडियन्स आहेत. हे मीडियन्स असल्यामुळे DEF हे काय आहेत, मिड पॉइंट्स आहेत. आणि ABC हे आपल्या ट्रायंगलचे काय आहेत, व्हर्टायसेस आहेत. ओके, लेट A bar B bar C bar small d bar E bar F bar and G bar be the position vectors of point capital A B C D E F and G. ओके, हे स्टेटमेंट मात्र कंपल्सरी राईट करायचं. A bar B bar C bar D bar E bar F bar G bar be the position vectors of point capital A B C D. याचे पोझिशन वेक्टर्स आपण स्मॉल a bar B bar C bar ने इंडिकेट करतो. ओके, आता DEF हे मिड पॉइंट्स राईट केले आहेत बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, आता मी काल तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला सांगितलेला आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो, हा A आहे, हा B आहे आणि R हा त्या AB लाईन सेगमेंटचा मिड पॉइंट आहे. मग मिड पॉइंट R असेल तर फॉर्म्युला काय आहे, R बार इज इक्वल टू A बार प्लस B बार अपॉन 2. A चा पोझिशन वेक्टर A बार, B चा पोझिशन वेक्टर B बार आणि R चा पोझिशन वेक्टर R बार. त्यावेळी R बार इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, A बार प्लस B बार अपॉन 2. हा आपला काय आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. ओके, ते आपण नोट मध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला राईट करून दिलेला आहे. ओके, तसंच आता पहा, मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला. BC लाईनचा D हा काय आहे, मिड पॉइंट आहे. मग D बार इज इक्वल टू काय तयार होईल, B बार प्लस C बार अपॉन 2. D बार इज इक्वल टू B बार प्लस C बार अपॉन 2. ओके, देन E हा लाईन सेगमेंट AC चा काय आहे, मिड पॉइंट आहे. म्हणजे E बार इज इक्वल टू A बार प्लस C बार अपॉन 2. E बार इज इक्वल टू A बार प्लस C बार अपॉन 2. देन कोणता आहे, F बार. F हा AB चा काय आहे, मिड पॉइंट. मीन्स F बार इज इक्वल टू A बार प्लस B बार अपॉन 2. F बार इज इक्वल टू A बार प्लस B बार अपॉन 2. ओके, बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला आपण काय केलंय, स्टेटमेंट राईट करून घेतलेलं आहे. ओके, स्टेटमेंट राईट करून केल्यावर काय करूया पहा, 2 इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. 2D बार इज इक्वल टू B बार प्लस C बार. ओके, 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2E बार, A बार प्लस C बार. ओके, 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2F बार, A बार प्लस B बार. ओके, आता आपल्याला काय दाखवायचं ऍक्च्युअली हे लक्षात आलं तर तुम्हाला पटकन काय ऍडजस्टमेंट करायची हे क्विकली लक्षात येईल. आपल्याला काय दाखवायचं आहे, मीडियन ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्करंट. म्हणजे हे जे मीडियन काढले AD BE CF हे एकाच पॉइंट मधून जातात. ओके, एकाच पॉइंट मधून जातात म्हणजे जी हा पॉइंट प्रत्येक ह्या मीडियन वरचा आहे असं मला काय करायचं आहे, दाखवायचं आहे. तर प्रत्येक मीडियन वरचा आहे म्हणजेच ते एकाच पॉइंट मधून जातात हे आपल्याला लक्षात येते. मग जी हा सेंट्रॉइड आहे असं दाखवायचं आहे. ओके, मग काल आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला स्टडी केलाय. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय सांगत होता काल, ABC. ओके, हा D आहे, हा E आहे, हा F आहे. ओके, 2's 1 पुन्हा 2's 1 2's 1. ओके, आपण आता ऑलरेडी थेरम स्टडी केला त्यावेळी नोट मध्ये मी ज्यावेळी तुम्हाला राईट करून दिला फॉर्म्युला G बार इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. हा आपला काय आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. ओके, मग सेंट्रॉइड फॉर्म्युला मध्ये काय सांगितलं होतं की जर रेशो आपला काय असेल 2's 1 2's 1 2's 1 असा रेशो आपण प्रूव्ह करण्यात यशस्वी झालो तर आपला काय आहे,
हा जो जी आहे हा माझा काय आहे सेंट्रॉइड आहे. जी हा सेंट्रॉइड कधी असेल, जे काय मीडियन आहे ते मीडियनचा रेशो कसा पाहिजे 2:1 पाहिजे. त्यावेळी मला काय होईल ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 हा आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला काय करता येईल प्रूव्ह करता येईल. ओके, मग आता काय करायचं आपण ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 हा सेंट्रॉइड फॉर्म्युला इथे बनवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, मीन्स काय करायचं इथं आता बी बार प्लस सी बार आहे, इथं ए बार नाही, ए बार ची ऍडजस्टमेंट करायची. ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ओके, मग ए बार हा एक्स्ट्रा आणला, हा मला पुन्हा कॅन्सल करावा लागेल, मायनस ए बार 2d बार. ओके, मग मायनस ए बार आहे प्लस ए बार, हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतात म्हणजे आहे ती टर्म ऍज इट इज राहते. ओके, मग मायनस ए बार जो आहे तो मी इकडे आणला की काय होईल, मायनस ए बार इकडे आल्यावर काय होईल प्लस ए बार. ओके, देन इथे सुद्धा ऍडजस्टमेंट करताना ए बार आणि सी बार आहे म्हणजे कशाची ऍडजस्टमेंट करायचे, बी बार ची ऍडजस्टमेंट करायचे. ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ओके, मग बी बार केला की मायनस बी बार घ्यायला पाहिजे, इकडे काय आहे 2 ई बार आहे, हा मायनस बी बार इकडे आल्यावर काय होईल प्लस बी बार. ओके, पुन्हा इकडे ए बार बी बार आहे म्हणजे सी बार नाहीये, म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार मायनस सी बार, इकडे काय 2 एफ बार. ओके, मायनस सी बार इकडे काय आल्यावर काय होईल प्लस सी बार, मायनस सी बार काय केलं कॅन्सल. ओके, म्हणजे प्रत्येकाची राईट साइड काय झाली सेम झाली. ओके, मग प्रत्येकाची राईट साइड जर सेम असेल तर लेफ्ट साइड सुद्धा काय घेता येईल मला इक्वल घेता येईल. ओके, मग सगळ्या टर्मची लेफ्ट साइड काय घ्यायची इक्वल. 2d बार प्लस ए बार इज इक्वल टू 2e बार प्लस बी बार इज इक्वल टू 2f बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ओके, आता इथे ए बार प्लस बी बार प्लस सी बार ही सगळ्यांची राईट साइड आलेली आहे. इथे आपल्याला डिवाइड बाय किती आहे फॉर्म्युल्यामध्ये 3. आता मी इथं अगेन ऍडजस्टमेंट काय करतो, संपूर्ण इक्वेशनला जे काय आपल्या इथे इक्वेशन इक्वल टर्म्स आहेत सगळ्यांना 3 ने डिवाइड करतो. कितीने डिवाइड करतो 3 ने. इथे 3 ने डिवाइड केलं, इथे 3 ने डिवाइड केलं, इथे 3 ने डिवाइड केलं, इथे 3 ने डिवाइड केलं. हा म्हणजेच माझा काय झाला सेंट्रॉइड फॉर्म्युला. याच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो जी बार. ओके, आता इथे मी 2d बार प्लस ए बार अपॉन 3 ला मी असं लिहितो 2 प्लस 1. ओके, 2e बार प्लस बी बार अपॉन 3 मीन्स 2 प्लस 1. 2f बार प्लस सी बार अपॉन 2 प्लस 1. ओके, म्हणजेच पहा आता इथं जो फॉर्म्युला फर्स्ट तयार झाला 2d बार प्लस ए बार अपॉन 2 प्लस 1 तो ह्या पॅटर्न मध्ये आहे का नाही पहा, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हा कशाचा फॉर्म्युला आहे आपला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. ओके, मीन्स काय म्हणत होतो आपण, ही आपली लाईन सेगमेंट ए बी आहे आणि हा आर पॉइंट मला इंटरनली डिवाइड होतोय, रेशो काय तयार करतोय एम्स एन. म्हणजे याचं मिनिंग काय होतं की ए बी या लाईन सेगमेंटला आर ने इंटरनली डिवाइड केले, रेशो एम्स एन. ओके, मग आता 2d बार प्लस ए बार. ओके, डी बार इथे आहे, ओके ए बार इथे आहे. ओके, मीन्स 2d बार इंटू 1 ए बार. ओके, म्हणजेच पहा हा m ने कशाला मल्टिप्लाय केले b ला मल्टिप्लाय केले आणि ह्या n ने a ला मल्टिप्लाय केले. म्हणजेच पहा 2 ने d ला मल्टिप्लाय केले, 1 ने a ला मल्टिप्लाय केले. ओके, म्हणजेच r हा पॉइंट काय करतोय ए बी लाईन सेगमेंटला इंटरनली डिवाइड करतोय. तसंच ह्या 2d बार प्लस ए बार अपॉन 2 प्लस 1 ला हा g बार काय करतोय इंटरनली डिवाइड करतोय. ह्या g चा g बार हा इंटरनली काय करतोय डिवाइड करतोय. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह झाले इथे. पहा सेकंड मध्ये 2 इंटू ई बार इथे आहे. ओके, आणि बी बार इकडे आहे. ओके, इथे सुद्धा स्टेटमेंट बघा 1 2 इंटू ई बार आणि 1 इंटू बी बार अपॉन 2 प्लस 1. पुन्हा एकदा ह्याच फॉर्म्युला सॅटिस्फाय होते. म्हणजे जी हा पॉइंट पुन्हा एकदा लाईन सेगमेंट बी ला इंटरनली डिवाइड करतोय. ओके, पुन्हा 2f बार प्लस सी बार 2f बार प्लस सी बार. ओके, पुन्हा एकदा हा जी पॉइंट ह्या सीएफ मीडियनला काय करतोय इंटरनली डिवाइड करतोय. रेशो काय तयार झाला 2:1 रेशो तयार झाला. म्हणजेच आपल्या लक्षात काय आलं, जो काय जी हा पॉइंट आहे हा तिन्ही मीडियनला एडी
बीई आणि सीएफ ह्या तिन्ही मेडियनला काय करतोय, इंटरनली डिवाइड करतोय. मग जर इंटरनली डिवाइड करत असेल तर जी हा पॉइंट काय केला, तिन्ही मेडियनवर आहे. मग तिन्ही मेडियनवर असेल तर तिन्ही मेडियन ह्या जीस पॉइंट मधून जातात. मग त्या तिन्ही मेडियन जीस पॉइंट मधून जात असतील तर मेडियन हे काय आहेत, कॉन्करंट आहेत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. ओके, इथे स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर जी डिवाइड्स medians, G divides median AD, BE and CF internally in the ratio 2:1. Okay, therefore G bar lies on median AD, BE and CF. Therefore median AD, BE and CF passing through the point G, passing through the point G. Therefore medians are concurrent. ओके, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, 3 मार्क्स साठी बोर्ड साठी विचारलं गेलेलं आहे. ओके, मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्कुरंट. जे काय ट्रायंगलचे मीडियन्स असतात हे कॉन्कुरंट असतात. कॉन्कुरंट असतात म्हणजेच ते एकाच पॉइंट मधून जातात म्हणजेच तो सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइड आहे असं मला प्रूव्ह करायचं आहे. सेंट्रॉइड आहे म्हणजेच काय, जी हा पॉइंट प्रत्येक मेडियन वर आहे असं मला दाखवायचं आहे. ओके, मग मेडियन आहेत म्हणल्यानंतर DEF हे काय आहेत, मिड पॉइंट्स आहेत. मग आपण काय केलं, मिड पॉइंट फॉर्म्युलाचा यूज केला. मिड पॉइंट फॉर्म्युलाचा यूज करून ऍडजस्टमेंट करून राईट साइडला जी बार इंडिकेट केला. जी बार म्हणजेच कोणता, आपला सेंट्रॉइड. आणि प्रत्येकाचा रेशो 2:1 आहे असं आपण काय केलं, प्रूव्ह केलं. मग 2:1 रेशो प्रूव्ह असेल तर जी बार हा प्रत्येक मेडियन वरचा पॉइंट आहे. आणि प्रत्येक मेडियन वरचाच पॉइंट आहे म्हणजेच जी मधूनच सगळ्या मेडियन जातात. त्यामुळे ते काय आहेत, कॉन्कुरंट आहेत. इझी आहे, 3 मार्क्स आपल्याला मिळून जातील. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्कुरंट. ओके, लास्ट एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 2 एक्झाम्पल्स 3 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला विचारले जातात. ओके, अगेन काय प्रूव्ह करायचं पहा, लास्ट एक्झाम्पल मध्ये प्रूव्ह काय केलं, मीडियन ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्कुरंट. आणि इथे प्रूव्ह काय करायचं, अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्कुरंट. ओके, मीन्स ट्रायंगलचे जे अँगल बायसेक्टर आहेत, आम्ही ट्रायंगल ड्रॉ केला ABC. ओके, आता मी हा फर्स्ट अँगल जो आहे ट्रायंगलचा ए चा बायसेक्टर काढला. ओके, देन बी चा बायसेक्टर काढला, अँगल बायसेक्टर. ओके, आणि सी चा पण मी अँगल बायसेक्टर काढला. ओके, अँगल बायसेक्टर मीन्स काय, 2 अँगल्स काय झाले पाहिजे, इक्वल बायसेक्ट झाले पाहिजे. ओके, असे मी अँगल बायसेक्टर काढले, ABCDE आणि F नाव दिले. ओके, मीन्स पुन्हा एकदा प्रूव्ह काय करायचं आहे, जसं मीडियन ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्कुरंट म्हणजे मीडियन जे आहे ते एकाच पॉइंट मधून जातात हे प्रूव्ह केलं. म्हणजे तो पॉइंट आहे तो सगळ्या मीडियन वरचा आहे जसा प्रूव्ह केला. तसेच इथे सुद्धा प्रूव्ह काय करायचं, अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्कुरंट म्हणजे हे अँगल बायसेक्टर जे काढले BE, CF आणि AD हे सुद्धा काय आहेत, कॉन्कुरंट आहेत. मीन्स एकाच पॉइंट मधून जातात असं मला प्रूव्ह करायचं आहे. आणि हा जो पॉइंट आहे तो या पॉइंट मधून जातात आणि तो पॉइंट हा प्रत्येक बायसेक्टर वरचा आहे असं मला प्रूव्ह करायचं आहे. मी सिमिलर एक्झाम्पल आहे, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ओके, लेट ABC be the vertices of a triangle ABC. Okay,
ट्रायंगल एबीसी चे एबीसी हे काय आहेत व्हर्टायसेस आहेत किंवा ट्रायंगल उल्लेख केला तरी चालेल ऑफ ए ट्रायंगल. ओके देन बीई सीएफ आणि एडी हे काय आहेत लेट एडी बीई and CF be the angle bisector of triangle ABC. ओके आता काय करायचं BC ची जी काय लेंथ आहे डिस्टन्स आहे हे x घ्यायचं. ओके देन AC चं जे काय डिस्टन्स आहे ते y घ्यायचं अँड AB चं जे काय आहे ते z घ्यायचं. A समोरचं डिस्टन्स x घ्यायचं, B समोरचं डिस्टन्स y घ्यायचं, C समोरचं डिस्टन्स काय घ्यायचं z घ्यायचं. ओके आता आपण काय करूया याचे पोझिशन वेक्टर स्लाइड करूया. A B C पुन्हा E F आणि D चे पोझिशन वेक्टर काय लिहिणार लेट A बार B बार C बार D बार E बार F बार be the position vectors of point capital A, B, C, D, E and F respectively. ओके पोझिशन वेक्टर स्लाइड करून घेतले. ओके लेट आता BC ची लेंथ काय दाखवले x, BC बरोबर x, देन AC बरोबर y and then AB बरोबर z. ओके आता मला स्टेटमेंट काय राईट करता येईल एडी जो काय एडी बायसेक्टर आहे तो बीसी लाईनला डी मध्ये काय करतोय इंटरनली डिवाइड करतोय. डी हा पॉइंट बीसी लाईनला काय करतोय इंटरनली डिवाइड करतोय. आता हा मिड पॉइंट नाहीये, हा जर मीडियन असता तर डी हा काय असता बीसी चा मिड पॉइंट असता बरोबर आहे, पण हा मीडियन नाही अँगल बायसेक्टर आहे त्यामुळे मी काय याला म्हणू शकत नाही डी हा पॉइंट बीसी चा मिड पॉइंट म्हणू शकत नाही. मग डी हा पॉइंट बीसी ला काय करतोय इंटरनली डिवाइड करतोय. लेट डी पॉइंट डी लिहितो पॉइंट डी इंटरनली डिवाइड divide BC in the ratio. ओके आता AD म्हणजेच D हा BC ला इंटरनली डिवाइड करतोय. ओके मीन्स आपला जसा इंटर्न फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन जो काय आहे ओके हा AB आहे आणि R हा पॉइंट काय करतोय AB ला इंटरनली डिवाइड करतोय. रेशो काय लिहितो आपण MN म्हणजे फॉर्म्युला काय आपला R बार इज इक्वल टू MB बार प्लस NA बार अपॉन M प्लस N हा आपला काय आहे फॉर्म्युला आहे. ओके मीन्स काय केलं M ने B बार ला मल्टिप्लाय केलं N ने A बार ला मल्टिप्लाय केलं अपॉन M प्लस N. ओके मीन्स रेशो आपल्याला MN दिला होता. आता पहा D हा इंटरनली डिवाइड BC, D हा इंटरनली डिवाइड काय सांगितले BC, त्याचा जो रेशो आहे तो हा घ्यायचा X Y आणि Z. काय रेशो Y आणि Z घ्यायचा तर AD ही लाईन आहे ही BC ला काय करते डिवाइड करते. ओके मीन्स रेशो घेताना Z आणि Y म्हणजे ZY. ओके मीन्स आता पहा जसा R बारचा R च्या ठिकाणी आपण पोझिशन वेक्टर R बार वापरला तसा D चा पोझिशन वेक्टर काय वापरणार मी D. ओके D बार देन D बार ला मी काय केलं B बार आणि C बार. ओके म्हणजे M ला B बार मल्टिप्लाय झाला तसं Z ला मल्टिप्लाय काय होणार C बार Z C बार प्लस ओके N A बार म्हणजे कोणता Y B बार अपॉन काय केलंय M प्लस N म्हणजे Z प्लस Y. ओके लक्षात आलं. D बार इज इक्वल टू कसं राईट केलं Z C बार प्लस Y B बार अपॉन Z प्लस Y. देन ओके सिमिलरली ओके आता E म्हणजे BE हा बायसेक्टर अँगल बायसेक्टर AC ला इंटरनली डिवाइड करतोय म्हणजे E हा पॉइंट AC ला इंटरनली डिवाइड करत असेल तर याच्यासाठी रेशो काय घेणार Z आणि X रेशो घेतला. म्हणजे राईट करताना E बार इज इक्वल टू कसं राईट करणार बा
एक्स ने कशाला मल्टिप्लाय करायचं ए बारला एक्स ए बार प्लस हा झेड सी बार अपॉन एक्स प्लस झेड ओके देन आता सीएफ हा अँगल बायसेक्टर AB ला एफ हा काय करतोय इंटरनली डिवाइड करतोय आता रेशो काय येईल एक्स वाय म्हणजे अगेन एक्स ए बार एफ बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस ओके वाय बी बार अपॉन एक्स प्लस वाय ओके मेथड लक्षात आली तिने राईट कशी केलेली आहेत आपण डी हा इंटरनली डिवाइड केला रेशो घेताना घेतला झेड आणि वाय एफ ई हा एसी ला इंटरनली डिवाइड केल्यानंतर रेशो घेतला झेड एक्स आणि एफ हा इंटरनली डिवाइड घेतल्यावर रेशो घेतला एक्स आणि वाय ओके आता सिमिलरली काय करायचं झेड प्लस वाय इकडे डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय होईल ओके म्हणजे झेड प्लस वाय इंटू डी बार इज इक्वल टू झेड सी बार प्लस वाय बी बार ओके कॉमा एक्स प्लस झेड हे सुद्धा इकडे मल्टिप्लाय करतो एक्स प्लस झेड इंटू ई बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस झेड सी बार ओके कॉमा एफ बार एक्स प्लस वाय हे सुद्धा इकडे मल्टिप्लाय करून घेतलं एक्स प्लस वाय एफ बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार ओके जसं लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण ऍडजस्टमेंट केले तशीच इथे सुद्धा ऍडजस्टमेंट करायची झेड सी बार आहे वाय बी बार आहे कोणती टर्म मिसिंग आहे एक्स ए बार ही टर्म मिसिंग आहे मग एक्स ए बार ची इथे ऍडजस्टमेंट केली मी एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार ओके मी इथे ऍडजस्टमेंट एक्स ए बार ची केली प्लस एक्स ए बार घेतल्यानंतर मायनस एक्स ए बार घ्यावा लागेल म्हणजे या दोन्ही टर्म एकमेकाला कॅन्सल होईल एक्झाम्पल ऍज इट इज राहील ओके मायनस एक्स ए बार मी इकडे घेतलेला आहे ते मायनस एक्स ए बार इकडे लेफ्ट आल्यावर काय होईल प्लस एक्स ए बार आणि ही लेफ्ट साइड आहे तशीच झेड प्लस वाय इंटू डी बार झेड प्लस वाय इंटू डी बार ओके सिमिलरली इथे सुद्धा करायचं ओके इथे एक्स ए बार आहे आणि झेड सी बार आहे ओके म्हणजे मिसिंग टर्म कोणती आहे प्लस वाय बी बार ओके मग याची मी ऍडजस्टमेंट केली हे प्लस केल्यानंतर मायनस असणार ती मायनस टर्म इकडे आल्यावर काय होईल प्लस मायनस वाय बी बार आणि कोणती टर्म आहे इकडे एक्स प्लस झेड ई बार एक्स प्लस झेड ई बार ओके इथे सुद्धा एक्स ए बार आहे वाय बी बार आहे एक्स ए बार आहे वाय बी बार आहे कोणती टर्म मिसिंग आहे इथे झेड सी बार ओके आणि मायनस झेड सी बार ही मायनस झेड सी बार इकडे आल्यावर काय होईल प्लस झेड सी बार ओके इकडे टर्म ऍज इट इज एक्स प्लस वाय एफ बार ओके आता ऑब्झर्व केलं तर सगळ्याची राईट साइड काय आहे इक्वल आहे राईट साइड इक्वल असेल तर लेफ्ट साइड काय करायची इक्वल घ्यायची झेड प्लस वाय डी बार प्लस एक्स ए बार इज इक्वल टू एक्स प्लस वाय सॉरी एक्स प्लस झेड ई बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू एक्स प्लस वाय एफ बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार ओके आता काय करायचं जसं सिमिलरली लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण ऍडजस्टमेंट केली त्याच पद्धतीने इथे सुद्धा संपूर्ण इक्वेशनला इथे कोणते टर्म आहेत एक्स वाय आणि झेड त्याने डिवाइड करायचं एक्स प्लस वाय प्लस झेड ने मी काय केलं डिवाइड केलं संपूर्ण इक्वेशनला मी डिवाइड कशाने करणार एक्स प्लस वाय प्लस झेड ने डिवाइड केलं एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स प्लस वाय प्लस झेड ओके आता काय करायचं हे जे काय आहे याच्यासाठी मी स्मॉल एच बार चा यूज करतो याच्यासाठी मी स्मॉल कशाचा यूज करतो एच बार ओके सगळ्या टर्म इज इक्वल टू एच बार आहे म्हणजे एच बार इज इक्वल टू एच बार घेता येईल इज इक्वल टू एच बार घेता येईल इज इक्वल टू एच बार घेता येईल ऑल टर्म्स इक्वल्स आहे त्या कोणत्याही टू टर्म्स मला काय घेता येतील इक्वल घेता येतील ओके म्हणजे हा एच बार आणि ही टर्म मी जर इक्वल घेतली झेड बार प्लस वाय डी बार प्लस एक्स ए बार अपॉन झेड प्लस वाय म्हणजे झेड प्लस वाय घेतले
झेड प्लस वाय प्लस एक्स इज इक्वल टू एच बार. मी हे राईट केलं स्टेटमेंट. तर ऑब्झर्व करा डी बार आणि ए बार कुठे आहे. याचा पोझिशन वेक्टर मी डी बार राईट करणार, याचा पोझिशन वेक्टर मी ए बार राईट करणार. ओके, डी बार आणि ए बार चे आपल्याला काय सांगितले, एक्स या रेशो झाला झेड प्लस वाय, हा रेशो झाला माझा एक्स. ओके, म्हणजे एक्स ने ए ला मल्टिप्लाय केलं, झेड प्लस वाय ने मी डी ला मल्टिप्लाय केलं. तर म्हणजेच हा जो काय इंटरनली डिवाइड झालेला पॉइंट आहे तो माझा कशाने दाखवला, मी एच बार ने दाखवला. ओके, म्हणजेच मला इथे प्रूव्ह काय होतंय की एच हा पॉइंट जो इज इक्वल टू एच हा पॉइंट आहे, हा माझ्या ह्या अँगल बायसेक्टर वरचाच पॉइंट आहे. ओके, आणि त्याचा रेशो काय आहे, झेड प्लस वाय एक्स असा रेशो आहे. ओके, सिमिलरली मी सेकंड घेतलं, सेकंड काय माझं एक्स प्लस झेड इंटू ई बार प्लस वाय बी बार. ओके, अपॉन एक्स प्लस झेड प्लस वाय इज इक्वल टू एच बार घेतला मी. ओके, मीन्स इथे पहा ही जी काय आपली कंडिशन आहे काय सांगते, एम ला बी बार मल्टिप्लाय झाला, एन ला ए बार मल्टिप्लाय झाला अपॉन एम प्लस एन, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजेच आर बार हा ए बार आणि बी बार ला काय करतोय, इंटरनली डिवाइड करतोय. मग आर बार हा ए आणि बी ला इंटरनली डिवाइड करत असेल तर ए बी लाईन सेगमेंट वरचाच पॉइंट काय आहे, आर आहे. मीन्स इथे पहा ई बार कुठे आहे, ई बार. ओके, हा ई बार आहे आणि हा बी बार आहे, हा बी बार आहे. ओके, म्हणजेच ई बार ला झेड प्लस एक्स प्लस झेड, हे एक्स प्लस झेड झालं, आणि बी बार ला काय आहे, वाय. बी बार ला काय आहे, वाय. म्हणजेच वाय इंटू बी बार एक्स प्लस झेड इंटू ई बार अपॉन एक्स प्लस झेड प्लस वाय आहे. म्हणजेच काय झालं, अगेन एच हा पॉइंट कोणत्या अँगल बायसेक्टर वरचा आहे, बी ह्या अँगल बायसेक्टर वरचाच पॉइंट आहे. हे इथे काय होतंय, प्रूव्ह होतंय. सिमिलरली थर्ड मध्ये सुद्धा काय होणार, एच हा पॉइंट काय आहे, सीएफ ह्या अँगल बायसेक्टर वरचाच आहे. म्हणजेच प्रूव्ह काय झालं, एच हा एच बार जो आपण पोझिशन वेक्टर घेतलाय आपण हा कॅपिटल ने दाखवणार. एच हा पॉइंट काय आहे, प्रत्येक पॉइंट वरचा, प्रत्येक अँगल बायसेक्टर वरचाच आहे. त्यामुळे राईट काय करायचं, म्हणजेच एच हा पॉइंट जर प्रत्येक अँगल बायसेक्टर वरचा आहे म्हणजेच प्रत्येक अँगल बायसेक्टर ही एच मधूनच पास होते. मग एच मधूनच पास होत असेल तर हे तिन्ही अँगल बायसेक्टर काय आहेत, कॉन्करंट आहेत. ओके, देअरफॉर काय राईट करणार, एच डिवाइड्स AD internally in the ratio z plus y x, ओके. पुन्हा h डिवाइड्स कोणती लाईन येणार, BE. h डिवाइड्स लाईन BE इंटरनली इन द रेशो काय x प्लस झेड वाय. आणि लास्ट स्टेटमेंट काय राईट करणार, पुन्हा सिमिलरली h डिवाइड्स कोणती, CF इंटरनली इन द रेशो काय आहे x प्लस वाय झेड. म्हणजेच काय राईट करायचं, देअरफॉर अँगल बायसेक्टर of a triangle are congruent. ओके, मीन्स काय, h हा इंटरनली डिवाइड जर प्रत्येक लाईन वरचा असेल तर h डिवाइड AD BE CF. म्हणजेच h हा काय आहे, प्रत्येक लाईन वरचाच पॉइंट आहे किंवा अँगल बायसेक्टर पासिंग थ्रू द पॉइंट H असंही म्हणलं तरी चालेल. मीन्स काय झाले, तिन्ही अँगल बायसेक्टर काय आहेत, कॉन्करंट आहेत. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, 3 मार्क्स 4 मार्क्स साठी बोर्डला खूप वेळा एक्झाम्पल हे विचारलेला आहे. लास्ट एक्झाम्पल मेडियन ऑफ ए ट्रायंगल कॉन्करंट हेही विचारलेलं आहे. दोन्ही एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत. आणि हा जो H आपण कशासाठी इंडिकेट केलाय, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार आपण एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू एच बार. हा एच बार जो आहे याला आपण इन सेंटर असा उल्लेख करतो. याला उल्लेख काय करतो, इन सेंटर.
किंवा इनसेंट्री असंही काही बुक्स मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. ओके, इन सेंटर और इनसेंट्री. ओके, तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवता आला पाहिजे. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. म्हणजे एक्स जे काय आहे ते बीसीचं डिस्टन्स आहे, वाय मीन्स काय आहे एसीचं डिस्टन्स आहे, आणि झेड मीन्स काय आहे एबीचं डिस्टन्स आहे. मग ए बार बी बार सी बार जर तुम्हाला दिलेला असेल तर फाइंड इन सेंटर असा एक्झाम्पल खूप वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. तर फाइंड इन सेंटर किंवा इनसेंट्री असा उल्लेख असेल तर आपल्याला फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके, आता आपण याच्यावरचं काय पाहूया, एक्झाम्पल स्टडी करूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेतले मी. Using vector method, find the in center of a triangle whose vertices are A030, B004, C034. ओके, जसं आता आपण प्रूफ पाहिलं तसंच इन सेंटरचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. इन सेंटरचे काय झाले, ट्रायंगलचे व्हर्टायसेस दिले आहेत आणि फाइंड काय करायचं आहे इन सेंटर. इन सेंटर फॉर्म्युला मी नोट मध्ये राईट केलाय. एच इज कॉल्ड द इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल ABC. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके, अगेन मी डायग्राम ड्रॉ करतो अंडरस्टँडिंग साठी. ओके, हा ए बी सी आहे, हे काय आहेत अँगल बायसेक्टर आहेत. ओके, नाव देतो डी ई एफ. ओके, आता हे डिस्टन्स जे आहे हे एक्स ने इंडिकेट केलेलं असतं, बी समोरचं वाय ने इंडिकेट केलं असतं आणि सी समोरचं झेड ने इंडिकेट केलं असतं. ओके, देन फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. एक्स ए डिस्टन्स बीसी चा आहे, मीन्स बी आणि सी चे जे काय व्हर्टायसेस आहेत, बी चे व्हर्टायसेस 004, सी चे व्हर्टायसेस 034. ओके, आणि ए चे व्हर्टायसेस 030. ओके, सोल्युशन. Let ABC be the vertices of triangle. Be the vertices of triangle. Okay. Therefore, let यांचे पोझिशन वेक्टर कशाने राईट करणार, ए बार बी बार सी बार. लेट ए बार बी बार सी बार बी दी पोझिशन वेक्टर्स. Be the position vectors of point capital A B, position vector of point capital A B C. Therefore, A bar is equal to B bar is equal to and C bar is equal to. Okay, A bar राइट करताना 0I प्लस 3J प्लस 0K. बाबा ओनली 3J राइट करतो, 0 ची लिहायची राइट काय गरज नाही, 3J कॅप. ओके, बी बार राइट करताना 0I 0J प्लस 4K मीन्स राइट काय फक्त करायचं प्लस 4K कॅप. ओके, देन सी बार पोझिशन वेक्टर राइट कसा करणार, 0I प्लस 3J प्लस 4K मीन्स 3J प्लस 4K. ओके, पोझिशन वेक्टर्स मी काय केले राइट करून घेतले. आता काय करूया, एक्स वाय अँड झेड ची व्हॅल्यू काढून घ्या. एक्स इज इक्वल टू, मला काय करायचं आहे, एक्स हे बी आणि सी मधलं डिस्टन्स काढायचं आहे. इथे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करायचा. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती पाहिजे. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. बी पॉइंट मी लिहिला x2 y2 z2 आणि एक्स पॉइंट ए पॉइंट लिहिला x1 y1 z1. देन डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट मध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथे सुद्धा सेम मॉड्युलस काढायचं म्हणजे डिस्टन्स काढायचं. वेक्टर मध्ये याला आपण काय म्हणतो, मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला, मॅग्निट्यूड काढायचे आहे. ओके, मॅग्निट्यूड काढताना आपण काय करणार, आता डिस्टन्स इथे x म्हणजेच काय होणार, x2 याला इंडिकेट केलं, याला x1 इंडिकेट केलं तर 0 मायनस 0 राईट करायची गरज नाही. देन 3 मायनस 0 मीन्स 3 चा स्क्वेअर. देन 4 मायनस 4 मीन्स 4 मायनस 4 मीन्स 0 येईल. म्हणजे x व्हॅल्यू काढताना मला काय राईट करायला पाहिजे, 3 मायनस 0 मीन्स 3 चा स्क्वेअर
प्लस 4 मायनस 4 म्हणजे 0 चा स्क्वेअर, मी स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, 3 चा स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 3. ओके, देन y डिस्टन्स कशाचा आहे AC चा आहे. ओके, मीन्स याला मी x1 y1 z1 म्हणलं, याला मी x2 y2 z2 म्हणलं, म्हणजे 0 मायनस 0 0, 3 मायनस 3 0, 4 मायनस 0 4, म्हणजे काय होईल स्क्वेअर रूट मध्ये 4 चा स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, y इज इक्वल टू 4. ओके, देन z इज इक्वल टू z इथे आहे. ओके, याला x1 y1 z1 म्हणलं, याला x2 y2 z2 म्हणलं, 0 मायनस 0 0, 0 मायनस 3 3, 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर. ओके, अगेन प्लस 0 मायनस 4 मायनस 0 म्हणजे 4 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, 9 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 25, 25 चा स्क्वेअर रूट काढलं 5, मीन्स z इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 4, z इज इक्वल टू 5. ओके, therefore we know in center formula. Okay, small h bar is equal to x a bar plus y b bar plus z c bar upon x plus y plus z. Okay, x 3 into a bar किती आपल्याकडे 3j प्लस y किती आहे माझ्याकडे 4 into b bar माझ्याकडे किती आहे 4k. ओके, प्लस z into c bar, z किती आहे माझ्याकडे 5 into c bar माझ्याकडे किती आहे 3j कॅप प्लस 4k कॅप. ओके, अपॉन x plus y plus z means 3 plus 4 plus 5. ओके, मल्टिप्लाय करून घ्या, 3 into 3 9j कॅप प्लस 4 into 4 16k कॅप प्लस 5 into 3 15j कॅप प्लस 20k कॅप अपॉन 4 plus 5 9, 9 plus 3 12. ओके, मीन्स फायनल किती आन्सर मिळेल 9j कॅप प्लस 15j कॅप मीन्स किती झाले 24j कॅप. ओके, 16k कॅप प्लस 20 मीन्स 36k कॅप अपॉन 12 ने डिवाइड केलं तर 2j कॅप प्लस 3k कॅप. ओके, ही व्हॅल्यू कशाची आली h बार हा काय आहे इन सेंटर आहे ट्रायंगलचा, आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं होतं इन सेंटर करायचं होतं. h बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3k कॅप. ओके, खूप वेळा इन सेंटर फाइंड करायचं एक्झाम्पल बोर्ड एक्झामला 2 मार्क्स 3 मार्क्स साठी विचारलेलं आहे. अशा पद्धतीने काय करायचं सॉल्व्ह करायचं. काही वेळा बोर्ड एक्झामला काय करतात ट्रायंगल जो पी एबीसी दिलाय तिथे PQR विचारतील, XYZ विचारतील, MNO विचारतील. ओके, एबीसीच्या ठिकाणी जर नाव चेंज केलं, आपले नोटेशन चेंज केलं, तर आपण पण इथे काय करायचं PQR नोटेशन चेंज करायचं. इथे काय होईल x p बार प्लस y q बार प्लस z r बार. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला जरी नोटेशन बदललं तरी आपल्याला फॉर्म्युला बदलता आला पाहिजे. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह